हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं महालेज अकॅडमीमध्ये। तर बाळांनो, आपण पाहत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स। अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सेकंड सेमिस्टर, फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे आणि सर्व ब्रांचेसला कॉमन असलेला सब्जेक्ट आहे। ठीक आहे, तर अप्लाइड मॅथमॅटिक्सचा जो काही टोटल सिलेबस आहे अकॉर्डिंग टू केस स्कीम आणि त्याचं जे काही मार्किंग वेटेज आहे त्यामध्ये असलेले जे वेगवेगळे युनिट्स आहेत ते सगळे आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, तर आपण पाहणार आहोत बाळांनो अप्लाइड मॅथमॅटिक्सचा टोटल सिलेबस अकॉर्डिंग टू केस स्कीम विच इज कॉमन फॉर ऑल द ब्रांचेस। सगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस मध्ये फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला असलेला हा सब्जेक्ट अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि त्याचा सिलेबस आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, मग चला बाळांनो पाहूयात अप्लाइड मॅथमॅटिक्सचा टोटल सिलेबस। आता या ठिकाणी आपल्याला अप्लाइड मॅथमॅटिक्सचा जो सिलेबस दिलेला आहे MSBT ने तो आपण पाहत आहोत। ठीक आहे, तर या सब्जेक्टचं जे काही टोटल पूर्ण नाव आहे ते आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। ठीक आहे, आता हा जो काही सब्जेक्ट आहे तो कोणकोणत्या प्रोग्रामला आहे, मीन्स कोणकोणत्या ब्रांचला आहे, तर जितके पण इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस आहेत त्या सगळ्या ब्रांचला हा कॉमन असलेला सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। ऍक्च्युली या अगोदर तुम्ही जो मॅथमॅटिक्स पाहिला होता फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरला तो होता बेसिक मॅथमॅटिक्स आणि आता या सेमिस्टरला तुम्ही जो पाहणार आहे फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला तो आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। तर अप्लाइड मॅथमॅटिक्स हा प्रत्येक ब्रांचला आहे, मग ती इलेक्ट्रिकल ब्रांच असो, केमिकल इंजिनिअरिंग असो, ENTC ब्रांच असो, COCM असो, काहीही असू द्या, प्रत्येक ब्रांचला कॉमन असलेला सब्जेक्ट अप्लाइड मॅथमॅटिक्स। त्यानंतर तुम्ही पाहू शकता कोणत्या इयरला आहे, फर्स्ट इयरला आणि सेकंड सेमिस्टरला। फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर साठी असलेला सब्जेक्ट आहे। सब्जेक्टचं नाव आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स। सब्जेक्टचा कोड आहे 312301। 312301 हा या सब्जेक्टचा कोर्स कोड आहे। आता या सब्जेक्टचं जर वेटेज तुम्ही पाहिलं तर या सब्जेक्टला जवळपास क्रेडिट्स आहेत 2, म्हणजे या सब्जेक्टला टोटल 2 क्रेडिट्स आहेत। तुम्ही मार्कशीट पाहिला असेल त्यावर प्रत्येक सब्जेक्टचे क्रेडिट्स असतात, तर ते या सब्जेक्टला क्रेडिट्स आहेत 2। या सब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म आहे AMS। AMS मीन्स अप्लाइड मॅथमॅटिक्स, हा शॉर्ट फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन कोड आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि क्रेडिट्स आहेत 2। हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टची जी फायनल एक्झाम आहे ती असणार आहे नेहमीप्रमाणे 70 मार्क्सची आणि या 70 मार्कच्या एक्झामला तुम्हाला पेपर ड्युरेशन दिलेला आहे 3 आवर्सचा, 3 तासांचा पेपर आहे तुम्हाला। ठीक आहे, 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट होतील ज्याचा अवरेज आपल्याला मार्कशीटवर घेतला जाईल किंवा फायनल कॅल्क्युलेशन मध्ये ते कन्सिडर केले जातील। आउट ऑफ 100 मिनिमम 40 पासिंग मार्क्स आहेत, कमीत कमी 40 मार्क तुम्हाला पासिंग मध्ये हवेत। मग अशा पद्धतीने 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट जे की रिटर्न एक्झाम आहे, 70 मार्कची एक फायनल एक्झाम जी की रिटर्न आहे, असा टोटल 100 मार्कचा हा सब्जेक्ट आहे। 100 मार्कांचा हा सब्जेक्ट आहे, याला कुठलं प्रॅक्टिकल नाही, कुठलं सबमिशन नाही आणि जरी सब्जेक्ट टीचर देत असतील तरी त्याला काही मार्क्स वगैरे तर नाहीयेत। म्हणजे असं समजू शकता की सब्जेक्ट टीचरच्या हातात या सब्जेक्टसाठी कुठलेच मार्क नाही, फक्त तुम्ही युनिट टेस्ट आणि फायनल एक्झाम व्यवस्थित द्यायला हवी फॉर दिस सब्जेक्ट। ओके, बघून घ्या त्याचं वेटेज बाळांनो। सेमिस्टर 2 आणि केस स्कीम नुसार हे वेटेज यांनी इथे दिलेले आहे। ठीक आहे, आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता या सब्जेक्टचा सिलेबस। जसं तुम्ही पाहताय की प्रत्येक सब्जेक्ट करता 5 युनिट असतात, 5 युनिट्स असतात प्रत्येक सब्जेक्टला, तसं इथे सुद्धा अप्लाइड मॅथमॅटिक्सला आपल्याला 5 युनिट्स पाहायला मिळणार। युनिट 5 आहेत, चॅप्टर त्यामध्ये किती असू शकतात। मग या ठिकाणी जे फर्स्ट युनिट आहे ते फर्स्ट युनिट आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन। आता इंटिग्रेशनचा कन्सेप्ट मुळात इथूनच सुरू होतोय। या अगोदर तुम्ही बेसिक मॅथमॅटिक्स पाहिलं होतं, त्यामध्ये तुम्ही डेरिव्हेटिव्हचा कन्सेप्ट पाहिला होता। आता डेरिव्हेटिव्हचा जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे त्याला म्हणतात अँटी डेरिव्हेटिव्ह। अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच इंटिग्रेशन। मग इंटिग्रेशनचा कन्सेप्ट आणि इंटिग्रेशनच्या रिलेटेड सर्व काही प्रॉब्लेम्स आपल्याला या फर्स्ट युनिट मध्ये पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता टोटल 4 पॉइंट्स आहेत, पॉइंट्स 4 आहेत। फर्स्ट पॉइंट आहे सिंपल इंटिग्रेशन। पहिला पॉइंट काय आहे,
सिंपल इंटिग्रेशन. याच्यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशनचे रूल्स आणि इंटिग्रेशनचे जे स्टँडर्ड फॉर्म्युले ते वापरून तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. सिंपल इंटिग्रेशन. त्यानंतर सेकंड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. मग सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे जो काही तुमचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये ट्रिग्नोमॅट्रिक सबस्टिट्यूशन करून तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, याला म्हणतात इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. जसं तुम्ही वापरत होते डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रोडक्ट रूल, तसं या ठिकाणी तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये बाय पार्ट्स रूल तो पाहायचा आहे थर्ड पॉइंट मध्ये. आणि चौथ्या पॉइंट मध्ये पाहायचं इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. यासाठी तुमचं पार्शियल फ्रॅक्शन एकदम पक्का हवंय, जे की फर्स्ट सेमिस्टरला होतं बेसिक मॅथमॅटिक्सला. ठीक आहे. अशा पद्धतीने बाळांनो यांनी सांगितलंय खाली ओनली लिनियर नॉन रिपीटेड फॅक्टर ऍट डिनॉमिनेटर ऑफ प्रॉपर फंक्शन. फक्त तुम्हाला एकच टाईप लक्षात ठेवायचा तिथे पार्शियल फ्रॅक्शनचा नॉन रिपीटेड फॅक्टर इन द डिनॉमिनेटर. असे 4 पॉइंट्स आहेत. तर बाळांनो या पहिल्या युनिटमध्ये फक्त एकच चॅप्टर आहे आणि याच्यात जवळपास आपण 100 प्रॉब्लेम्स 100च्या वर प्रॉब्लेम्स पाहणार आहे. 100 पेक्षा जास्त प्रॉब्लेम पाहणार आहे. जसं आपण बेसिक मॅथमॅटिक्सला खूप सारे प्रॉब्लेम पाहत होतो डेरिव्हेटिव्हचे. मला वाटतं 125 125च्या पुढे जास्त प्रॉब्लेम्स आपण पाहिले होते डेरिव्हेटिव्हला. आणि त्यातूनच तुम्ही पाहिलं की फायनल एक्झामला त्यातूनच आलेलं होतं काय सर्व काही. तसंच इंटिग्रेशनचं होणार आहे. इंटिग्रेशनचे सुद्धा आपण 100 पेक्षा जास्त प्रॉब्लेम्स पाहणार आहोत आणि त्यातूनच एक्झामला येणार आहे 100%. आणि तुम्ही म्हणाल सर यात टाइप्स किती आहेत, तर यात जवळपास आपण 9 टाईपचे प्रॉब्लेम पाहणे. 9 to 10 टाइप्स, 9 ते 10 प्रकारचे टाईपचे प्रॉब्लेम या फर्स्ट युनिट मध्ये पाहायला मिळणार आहे. 100 पेक्षा जास्त प्रॉब्लेम पाहायला मिळणार आहे. असं समजा की या युनिट करता तुम्हाला एक सेपरेट नोटबुक करायची आहे आणि ती सेपरेट नोटबुक असणार आहे 300 पेजेसची. या युनिट करता मॅथमॅटिक्सला प्रत्येक युनिटला सेपरेट नोटबुक हवी आहे. ठीक आहे. मग पहिला युनिट लक्षात आलं तुम्हाला? ओके. मग प्रश्न येतो सर या पहिल्या युनिटचं जे काही वेटेज आहे ते काय आहे? तर पहिल्या युनिटचं वेटेज तुम्हाला या ठिकाणी दिसतंय पहा. किती वेटेज आहे रे? 20. म्हणजे 70 पैकी 20 मार्कांचं पहिलं युनिट आहे. मग जर तुम्ही 4-4 मार्कांचे पकडले तर टोटल 5 क्वेश्चन 5 प्रॉब्लेम्स 5 प्रॉब्लेम्स हे पहिल्या युनिटवरच येणार. फर्स्ट युनिटवर 20 मार्कचं आहे फर्स्ट युनिट आहे. ठीक आहे, लक्षात आलं? त्यानंतर तुम्हाला पाहायला भेटतं बाळांनो सेकंड युनिट. सेकंड युनिट पुन्हा इंटिग्रेशनच आहे. पुन्हा इंटिग्रेशन आहे. जर हे इंटिग्रेशन तुमचं परफेक्ट झालं तरच हे इंटिग्रेशन येतं. यामध्ये सुद्धा जवळपास आपल्याला 50च्या अबाव प्रॉब्लेम्स पाहिजेत. 50 पेक्षा जास्त प्रॉब्लेम डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपल्याला पाहिजेत. या सेकंड युनिट मध्ये सुरुवातीला डेफिनेट इंटिग्रेशनची डेफिनेशन येणार. त्यानंतर डेफिनेट इंटिग्रेशनचे रूल्स आपण फॉलो करणार, म्हणजे लिहिणार की काय रूल्स आहे डेफिनेट इंटिग्रेशनचे. त्यावर असलेले जे काही सिंपल एक्झाम्पल आहे ते पाहणार. त्यानंतर आपण डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीज पाहणार, प्रॉपर्टीवर डिपेंड असणारे प्रॉब्लेम्स पाहणार आणि त्यानंतर त्याच्यावरील एक्झाम्पल्स पाहणार. 50 अबाव एक्झाम्पल्स युनिट नंबर 2 मध्ये आपण पाहणार आहे. यात फक्त डेफिनेट इंटिग्रेशन आहे. हा युनिट थोडासा छोटा असेल त्यामुळे 50 अबाव प्रॉब्लेम्स आहेत, परंतु याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे लॉंग असतील, थोडे लांब असतील, मोठे असतील. सेकंड युनिटचं जर तुम्ही वेटेज पाहिलं तर डेफिनेट इंटिग्रेशनचं वेटेज आहे 12 मार्क्स. म्हणजे असं म्हणता येईल का रे की पहिल्या 2 युनिटमध्ये फक्त आणि फक्त इंटिग्रेशन आहे आणि फक्त इंटिग्रेशनला जवळपास 20+12 32 मार्क्सचं वेटेज आहे पहिल्या 2 युनिटला. म्हणजे फक्त इंटिग्रेशन या टॉपिकला 32 मार्कांचं वेटेज आहे विदाऊट ऑप्शन, आणि विथ ऑप्शन ते वेटेज 40 मार्क्स पर्यंत जातं. म्हणजे असं समजा 50% तुमचा पेपर इंटिग्रेशनवरच आहे. कळतंय का? म्हणून इंटिग्रेशन हा टॉपिक सुद्धा तुमच्यासाठी नवा आहे. त्यामुळे असं कधी होऊच शकत नाही बाळांनो की तुम्ही ना सेल्फ स्टडी करताय आणि त्या ठिकाणी परफेक्ट होताय. कारण इंटिग्रेशन हा टॉपिक या अगोदर नव्हताच. कधी होता? 10th स्टँडर्ड पर्यंत होता? नव्हता. त्यामुळे इथे तुम्हाला गायडन्सची गरज लागणार आहे. त्यानंतर युनिट नंबर 3 पाहायचे. आता योगायोग असा आहे की डिफरन्शियल इक्वेशन हे थर्ड युनिट आहे आणि थर्ड युनिटच्या 2-3 टाईप मध्ये सुद्धा 2-3 टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये इंटिग्रेशन पुन्हा आहे. पुन्हा इंटिग्रेशन येणार. डिफरन्शियल इक्वेशन जरी नाव आहे
तर या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काही प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह करायचं आहे आणि काही प्रॉब्लेम मध्ये इंटिग्रेशन करायचंय. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन जर परफेक्ट असेल तर हे युनिट येणार व्यवस्थित. हे युनिट मध्ये तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनचा कन्सेप्ट पाहायचा आहे. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर, डिग्री आणि डिफरन्शियल इक्वेशनचं फॉर्मेशन आपल्याला पाहायचे. थर्ड पॉइंट मध्ये डिफरन्शियल इक्वेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स पाहायच्यात. त्यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे प्रॉब्लेम्स येतील. त्यानंतर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे वेगळे प्रॉब्लेम्स येतील. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचे वेगळे प्रॉब्लेम येतील. या युनिटमध्ये जवळपास आपल्याला 60 to 70 60 ते 70 एक्झाम्पल्स पाहिजेत विथ थेरी. त्यानंतर या युनिटमध्ये तुम्हाला 6 ते 7 टाईपचे प्रॉब्लेम पाहायला भेटणार आहे. 6 to 7 टाईपचे प्रॉब्लेम. यामध्ये इंटिग्रेशन पण आहे, डेरिव्हेटिव्ह पण आहे. असं आहे तुमचं थर्ड युनिट डिफरन्शियल इक्वेशन. याला सुद्धा बाळांनो जवळपास वेटेज आहे 12 मार्क्सचं. थर्ड युनिटला सुद्धा वेटेज आहे 12 मार्क्सचं, 12 मार्कांचं वेटेज आहे. ओके. पण याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते थोडेसे वास्ट आहेत, लॉंगर प्रॉब्लेम्स आहेत. त्यानंतर बाळांनो तुम्हाला पाहायचं युनिट नंबर 4 जे की आहे न्यूमरिकल मेथड्स. आता न्यूमरिकल मेथड्स मध्ये तुम्हाला 4 ते 5 वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम पाहायला भेटणार. याचे प्रॉब्लेम सुद्धा इझी आहेत परंतु थोडेसे वास्ट आहेत, मोठे आहेत. एक जरी स्टेप थोडीशी व्हॅल्यू चुकते तर खाली सर्व चुकत जाणार आहे. यामध्ये तुम्हाला सोल्युशन ऑफ अल्जेब्रिक इक्वेशन मध्ये पहिली मेथड पाहिजे बायसेक्शन मेथड, सेकंड मेथड पाहिजे रेग्युलर फाल्सी मेथड, थर्ड मेथड पाहिजे न्यूटन राप्सन मेथड. या प्रत्येक मेथडवर वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते पाहिजेत. त्यानंतर सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये पुन्हा 3-4 मेथड येणार. पहिली मेथड तुम्हाला पाहिजे गॉस सिडल मेथड, मग पाहिजे जॅकोबाय मेथड, मग पाहिजे बक्षाली आयट्रेटिव्ह मेथड, मग पाहिजे तुम्हाला गॉस इलिमिनेशन मेथड. अशा 3 ते 4 मेथड इथं पाहायला भेटणार आहे. हा एकुलता एक युनिट असा आहे ज्यामध्ये तुम्हाला 2 चॅप्टर आहेत. अल्जेब्रिक सोल्युशनला 1 चॅप्टर आणि सायमल्टेनियस इक्वेशनला 1 चॅप्टर. 2 चॅप्टर पाहायला भेटतील. या युनिटमध्ये टोटल 8 टाईपचे प्रॉब्लेम आहेत. आपण जवळपास 60 ते 70 प्रॉब्लेम पाहणार आहोत. यामध्ये सुद्धा प्रत्येक टाईपचे 7-7, 8-8 प्रॉब्लेम होतील यामध्ये. आणि हा जो 4th युनिट आहे या 4th युनिटचं वेटेज आहे बाळांनो जवळपास 14 मार्क्सचं. 14 मार्कांचं वेटेज आहे या 4th युनिटला न्यूमरिकल सोल्युशन. ठीक आहे. त्यानंतर जे आपलं लास्ट युनिट आहे ते आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. बऱ्यापैकी वेटेज असलेलं सगळ्यात इझी असं हा युनिट आहे, युनिट नंबर 5 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये 3 टाईपचे डिस्ट्रीब्युशन पाहायला भेटतात. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉश्चन्स डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. या 5th युनिट मध्ये आपण जवळपास 50 प्रॉब्लेम्स पाहणार आहोत आणि यात टाईप फक्त 3च आहेत. ह्या 3 डिस्ट्रीब्युशनचेच प्रॉब्लेम आहेत फक्त आणि 50च्या आसपास प्रॉब्लेम होतील यामध्ये सुद्धा. हे युनिट सुद्धा आहे 12 मार्क्सला, 12 मार्कांचं हे युनिट आहे. पण हे युनिट असं आहे की या युनिटमुळे तुमचं नक्कीच मार्कांचं हे वाढतं, म्हणजे स्कोरिंगचा युनिट आहे हा. यामध्ये काही चुकण्याची शक्यता असतच नाही जर व्यवस्थित केला हा युनिट तर. ओके. म्हणजे लक्षात ठेवा अंडरस्टँडिंग वर असलेला युनिट नंबर 5 आहे. असा 5वा युनिट आहे 12 मार्क्सला. असं हे आहे पहिलं युनिट 20 मार्कला, सेकंड युनिट 12 मार्कला, थर्ड युनिट 12 मार्कला, 4th युनिट 14 मार्क्सला, 5th युनिट 12 मार्क्सला. असं टोटल 70 मार्कचा हा सब्जेक्ट आहे विदाउट ऑप्शन. विथ ऑप्शन 100 मार्कचा सब्जेक्ट आहे, विदाउट ऑप्शन 70 मार्कचा सब्जेक्ट आहे. आता बाळांनो मला असं वाटतं की तुम्हाला कळालंय की वेटेज काय काय कोणत्या युनिटला. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण लगेच स्टार्ट करणार आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स साठी फर्स्ट युनिट इंडेफिनेट इंटिग्रेशन. ठीक आहे. तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता आयदर ऑनलाईन किंवा ऑफलाईन, जसं तुम्हाला सुटेबल आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करू शकता. ठीक आहे. आणि क्लास जॉईन करू शकता. आपल्या क्लासचं ऍप्लिकेशन आहे महालेज अकॅडमी म्हणून, ते तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर मिळून जाईल. ओके. तर बाळांनो आज आपण इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण इंडेफिनेट इंटिग्रेशन स्टार्ट करूयात. बाय स्टुडंट्स.